दुसरा काय करतो याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही काय करू शकता हे तुम्ही बघा. त्यामुळे आम्हाला तशी सवय लागलेली. नमस्कार, मी मधुरा शिधाळे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आपल्या सगळ्यांच्या लाडक्या ज्येष्ठ अभिनेत्री नयनाताई आपटे यांनी नुकतंच 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे आणि त्यानिमित्ताने आज आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. माझ्यावर आज ते स्वतः आहेत. नमस्कार मॅम. नमस्कार. खूप खूप स्वागत आहे तुमचं कलाकृती मिळण्यावरती पुन्हा एकदा. आणि सगळ्यात आधी खूप खूप अभिनंदन. 75व्या वर्षामध्ये पदार्पण होतं आहे तुमचं आणि त्यानिमित्ताने तुमच्यासाठी एक छोटीशी भेटवस्तू. वा वा वा. म्हणजे हा आठवणींचा सुगंध कायम माझ्याबरोबर राहील. नक्कीच. मॅम, तुम्ही कशा आहात? मी एकदम मस्त आहे. तुम्ही कशा आहात हे मला विचारायचं. खूप छान आहे आणि तुम्हाला भेटणार हे कळल्यावर मला अजून छान वाटलं. कारण का काय म्हणतात, एक मी तुमची एक कुठेतरी मी फॅन आहे, त्याच्यामुळे तुम्हाला भेटताना मला नेहमीच आनंद होतो. सुरुवातीला मला आवडेल विचारायला की नुकतंच तुम्ही 75व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे, पण आजवरचा जो सगळा सुरुवातीपासूनचा काळ होता या अभिनय क्षेत्रामधला, म्हणजे तुम्ही वयाच्या 4थ्या वर्षापासून सुरुवात केली, एक काय आज मागे वळून बघताना वाटतं की एक तो पहिला दिवस किंवा पहिली कामाची ती सुरुवात कट्टू आजचं हे काम सगळं? नाही, मला कळलंच नाही वर्ष कशी गेली ती. सुरुवात झाल्यापासून ते आता या क्षणापर्यंत मी असा विचार केला नाही. माझ्याकडे येणारी प्रत्येक कलाकृती ही पहिलीच आहे असं समजूनच मी काम करते. आजही मी तसंच करते. मग ते माध्यम कुठलंही असो. आणि त्यामुळे हा जो प्रवास आहे, हा बदलता जो काळ आहे, बदलती पिढी, बदलती माणसं, बदलता विचार, हा सगळा मी बरोबर घेऊनच पुढे आलेली आहे. सो जे काय आहे, जो बदल आहे तो एक्सेप्ट करण्याचं एक जे धाडिष्ट असतं ते माझ्यामध्ये आहे. तर ते धाडस आहे माझ्यामध्ये आणि सगळा बदल मी एक्सेप्ट केलेला आहे, चांगला. पण मॅम, तुम्ही अभिनयाबरोबरच तुम्ही एक उत्तम नृत्यांगनाही आहात आणि तुम्ही गायनही शिकलेलं आहात. तर मग तुम्हाला या क्षेत्रामध्ये वळावंसं नाही वाटलं? ज्यावेळेस अभिनयाच्या क्षेत्रामध्ये तुम्ही पुढे येत होतात त्यावेळेस असं नाही वाटलं की आपण क्षेत्र बदलावं किंवा असं काही? नाही, अभिनयाच्या क्षेत्राबरोबर जर गाण्याचा उपयोग झाला तर गाणं करायचं. तेच काम करताना जर नृत्य असेल तर नृत्य करायचं. त्यासाठी मी ते शिकून घेतलं की नृत्य येत नाही म्हणून आपल्या हातून एक चांगलं काम गेलं, किंवा थोडंसं गाणं येत नाही म्हणून संगीत नाटक आपल्याकडून गेलं, असं होऊ नये. माझं कॉन्ट्रीब्युशन सगळ्या माध्यमातून असावं असं मला वाटायचं. म्हणून मी या सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि त्याचा काही ठिकाणी उपयोग झाला, काही ठिकाणी झाला नाही. पण जो झाला तो चांगला झाला. जो झाला नाही त्याचं मला काही वाईट वाटत नाही. ते शिकलेलं माझ्याकडे आहे आणि आज जरी मला त्याचा उपयोग नसला किंवा केला नसला तरी मी दुसऱ्याला शिकवू शकते ना. मग हे फारच चांगलं आहे. तुम्ही आजवर अनेक दिग्गज कलाकारांबरोबर काम केलं आहे. आज मागे वळून बघताना काय काय त्यांच्याबद्दलच्या आठवणी तुम्हाला सांगायला आवडतील, नाटकादरम्यानच्या असू देत किंवा चित्रपटादरम्यानच्या असू देत? तसं म्हणायला गेलं तर एक राजाभाऊंच्या आठवणी, म्हणजे राजा गोसावी, ज्यांच्यावर मी 42 विनोदी नाटकं केली, ज्यांच्याबरोबर मी 4-5 मराठी सिनेमा केले. राजाभाऊ म्हणजे इन्स्टिट्यूट. अशोक सराफबरोबर काम केलं, लक्ष्मीकांत बेर्डेबरोबर काम केलं, अरुण सरनाईकबरोबर काम केलं, चंद्रकांत सूर्यकांतबरोबर काम केलं, चित्ररंजन कोल्हटकरबरोबर काम केलं. हे सगळी माणसं विद्यापीठ आहेत. या सगळ्यांकडनं मी माझं सद्भाग्य समजते. या सगळ्यांबरोबर काम करताना मला थोडं का होईना मला शिकायला मिळालं आणि माझ्यातल्या कलागुणांना जिथं जिथं वाव मिळाला तिथं या लोकांच्याकडे शिकलेलं मी उपयोगात आणू शकले. तुम्ही दिवंगत अभिनेते निळूभाऊ फुले यांच्याबरोबरही काम केलं आहे. त्यांच्याबद्दलच्या काय आठवणी सांगायला आवडतील? किंवा मी पडद्यावरचे ते वेगळे असायचे, पण पडद्या मागच्या त्यांच्याबरोबरच्या धमाल आठवणी किंवा काही किस्से असतील तुमच्या मैत्रीचे? नाही, कसं आहे की निळूभाऊ आमचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीनं एक मोठे कलाकार, त्यामुळे आम्ही त्यांच्या बाबतीत म्हणजे निदान मी रिस्पेक्ट. त्यामुळे जिथे आपला रिस्पेक्ट आहे तिथे आपण मर्यादा सोडून कुणाशी बोलायचं नाही, ही आम्हाला मिळालेली शिकवण आहे. त्यामुळे निळूभाऊंच्याकडे बघताना आपल्याला त्यांच्याकडून काही शिकायला मिळेल. काम करत असताना एरवी ते फार काही बोलायचे नाही, त्यांच्यात असायचे. त्यामुळे फारसं संवाद, एक सीनमधला संवाद सोडला तर बाकी तसा संवाद फार कमी असायचा.
विशेषतः माझा मी फारशी ग्रुपमध्ये माझा स्वभाव धर्म नाही. मी कुठल्या ग्रुपमध्ये नाही. माझे ओळखी सगळीकडे आहेत, पण मैत्री कुणाशी नाही. तर त्यामुळे मी एखादं पुस्तक, माझं मेकअप रूम, माझं तयार होणं आणि माझा त्या वातावरणाशी असणारा मेळ एवढाच माझा संबंध. नाटक संपलं, सिनेमा असो, सिरियल असो, नाटक असलं, काम संपलं, पुढच्या 10व्या मिनिटाला मी बाहेर असते. असं का? पण म्हणजे तुम्हालाच तसं म्हणजे असं आवडत नाही मिक्सअप व्हायला किंवा असं नाही आहे. माझे विषय वेगळे, माझे विचार वेगळे, समोरच्यांचे विचार वेगळे, समोरच्यांचं लाईफस्टाईल वेगळी. सगळ्यांशीच आपल्याला त्या लाईफस्टाईल आपण जुळवून घेऊ शकतो असं नाही. आमचं शिक्षण वेगळं घरातलं, ज्या पद्धतीनं माझं अपब्रिंगिंग झालं ते अपब्रिंगिंग माझं वेगळं आहे. तर त्यामुळे एकदम पटकन मर्ज होणं हे झालं नाही किंवा जमलं नाही किंवा त्या स्वभावधर्मात नाही, पहिली गोष्ट. त्यामुळे काम संपल्यानंतर आपलं काम संपलं आहे, मग आपलं काम संपलं आहे, मग थांबायचं मला काही कारण नाही, पहिली गोष्ट. थांबून मी करणार काय? दुसरं, मला माझं काम सोडून बाकी कशात इंटरेस्ट नाही, मग कशाला थांबायचं? म्हणून मग पहिल्या 10व्या मिनिटाला काम संपलं की मी आता गाडी आहे म्हणून, त्यावेळेला रिक्षा होती म्हणून, काम संपले की थिएटरच्या बाहेर, काम संपलं की स्टुडिओच्या बाहेर, काम संपलं की आपल्या हॉलमधनं बाहेर. एखाद्या फंक्शनमध्ये गेलं तरी माझं काम संपलं की जर त्यांची गाडी असेल तर त्या टॅक्सी बोलून आपण आपल्या घरी. मी कुटुंब काय म्हणतात त्याला, होमसिक आहे. माझं काम संपल्यानंतर घरी जाणं मी पसंत करते. माझ्या घरातल्या लोकांबरोबर उठणं बसणं मी पसंत करते. काय झालं काय नाही हे घरी सांगणं मी पसंत करते. बाहेर चर्चा करणं फारसं मला काही मला काही एवढं काही इंटरेस्ट नसतो त्याच्यामध्ये. त्यामुळे काम संपलं की मी घरी जाते. मला आवडत नाही वगैरे असं काही नाही आहे. ते बाकीचे करतात ते काय मला आवडतं, पण ते करतात ते बघायला आवडतं. मी त्याच्यामध्ये हे नसते, इन्व्हॉल्व नसते. थोडीशी मी आयसोलेटेड असते. हां, मग तो माझा स्वभाव धर्म आहे आणि तो मला काही त्रासदायक नाही आहे. दुसऱ्याला त्रास होत असेल तर मला माहीत नाही, मला काही त्याचा त्रास नाही. मॅम, आताच्या काळामध्ये ना असं बरेचदा होतं की जे नवोदित कलाकार असतात त्यांना कधी कधी सिनियर आर्टिस्टबरोबर काम करताना ना कधी कधी एक दडपण असतं सुरुवातीला, की एक आपल्या इंडस्ट्रीमध्ये सुद्धा असे काही सिनियर आर्टिस्ट की ज्यांचा एक छान चांगल्या अर्थी आदरपूर्वक एक त्यांचा दरार आहे की त्यांच्याबरोबर बोलताना किंवा काम करताना थोडीशी भीती वाटते. तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला पदार्पण केलं त्यावेळेस तुमच्या काळामध्ये असे कोणी कलाकार होते ज्यांचा तुम्हाला आदरयुक्त दरारा वाटला किंवा तुम्हाला काम करताना थोडी सुरुवातीला भीती वाटली त्यांच्याबद्दल? नाही, खरं सांगायचं म्हणजे आमच्या वेळेचे जे दिग्गज कलाकार होते ते असं काही नव्हतं. नवोदित आले तर त्यांना सामावून घ्यायचे. म्हणजे ज्या वेळेला पहिलं नाटक मी केलं तेव्हा सतीश दुबाशी म्हणाले, ये नाही ना बस तिकडं, वाक्य म्हणून दाखव, कशी म्हणतेस बघूया, हां हे छान म्हणतेस, हे असं म्हण. त्यामध्ये त्यांनी कुठल्याही पद्धतीचा मी मोठा, मी असा, मी बोलणार नाही, मी असं काही नव्हतं. त्यामुळे मला असं वाटतं इतक्या वर्षामध्ये मला असं कोणीच भेटलं नाही. जे असतील त्यांच्याशी माझा संपर्क नाही, जे नसतील त्यांच्याशी माझा संवाद आहे. आजवरच्या सगळ्या कारकिर्दीमध्ये आज मागेवरून बघताना अशी कोणाची तुम्हाला प्रकर्षाने आठवण येते? आठवण येते म्हणजे दिग्दर्शक म्हणून, कलाकार, दिग्दर्शक, माणूस आणि एक इंटेलेक्च्युअल आर्टिस्ट शशिकांत निक्तेची आठवण होते. कारण ज्या पद्धतीने त्यांनी आमचं नाटक बसवून घेतलं, ज्या पद्धतीनं त्यांनी आम्हाला शिकवलं आणि जो ते शिकून आले होते अलकाझीमधून, म्हणजे त्यांचं शिक्षण झालं होतं, अभिनय कसा करावा, कसा शिकवावा, काय पद्धतीनं तो प्रेझेंट करावा, बदलत्या कालमानानुसार विनोदी नाटक कसं प्रेझेंट करावं, हे एक अरविंद देशपांडे, एक शशिकांत निक्ते, ही मंडळी अशी होती की ज्यांनी रंगमंचावरती कामाची पद्धत बदलली. तर त्यांची प्रकर्षानं आठवण होते की आज शशिकांत निक्ते असते तर काय केलं असतं, इथं ते असते तर काय केलं असतं, ही आठवण होते ना. हो.
तुम्ही अनेक नाटकांमधूनही काम केलेलं आहे. नाटकादरम्यान असं कधी झालं आहे का की एखादा आपण स्टेजवरती गेल्यानंतर कधी कधी आपल्याला पटकन असं होतं की बापरे मी आता म्हणजे इतक्या सगळ्या लोकांसमोर कधी कधी आपण एखादा डायलॉग समजा आपण विसरलो किंवा ऐकता वेळेसच एखादं वाक्य घेतलं, तर अशी कधी गडबड झाली आहे तुमची? नाही, असं कधी झालं नाही. याचं कारण असं की आम्ही जुन्या स्कूलमधनं पुढे आलेली माणसं आहोत. आम्हाला नक्कल लिहून घ्यायची सवय आहे, नक्कल पाठांतराची सवय आहे. नाटकाच्या आधी साधारण 2 तास आम्ही बाजूला जाऊन आम्ही आमचं मनन चिंतन करत बसतो. त्यामुळे आमचं लक्ष डायव्हर्ट होत नाही. त्यामुळे विसरायचा प्रश्न येत नाही. आणि विसरायचं नाही हे लक्षात ठेवूनच पाठ करायचं. काय आहे, आपल्या कामाच्या व्यतिरिक्त दुसऱ्या तिसऱ्या ठिकाणी आमचं लक्ष माझं तरी कधीच मी डायव्हर्ट होऊ दिलं नाही. आम्हाला जे जे गुरु भेटत आले, गुरुच म्हणायचे प्रत्येक पावलाला, ते सांगायचे की तुमचा मेकअप झाला आहे ना, चला पुस्तक घ्या, बाजूला बसा, स्क्रिप्ट घ्या, बाजूला बसा, वाचून काढा, वर्किंग करा, गो थ्रू करा आणि मग थिएटरमध्ये, मग स्टेजवर लोकांसमोर जा. म्हणजे काल जर चूक झाली असेल तर ती आज होणार नाही आणि आज ती होऊ नये याची दक्षता तुम्ही बाळगा. दुसरा काय करतो याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही काय करू शकता हे तुम्ही बघा. त्यामुळे आम्हाला तशी सवय लागलेली आहे आजही, आत्ताही, या क्षणालाही. मी आत्ता जो मला प्रवेश करायचा आहे इथे टिळक आगरकरचा, त्यासाठी मी 11 वाजता आले. आमच्या आकाश भडसाळेबरोबर मी तालीम केली. माझे खूप प्रयोग झालेले आहेत, तरी पण तालीम मी केली. ते गरजेचं आहे की तुम्ही इतक्या लोकांसमोर उभे राहणार तर ती चूक होता कामा नये, हे लक्षात ठेवून काम करायचं. प्रेक्षकांकडून मिळालेली दाद ही कायम महत्त्वाची असते. जेव्हा आपण नाटकामध्ये काम करतो तेव्हा जास्त, कारण ते खूप लाईव्ह येत असतं. अशी आठवण आहे का की तुम्हाला त्याच वेळेस तिथून प्रेक्षकगृहामधून टाळ्या शिट्ट्या अशी एक दाद मिळाली? माझ्या वेळचा किंवा आत्ताचा प्रेक्षक हा शिट्ट्यांचा आहे, पण माझ्या वेळचा प्रेक्षक हा शिट्ट्यांचा नव्हता. माझ्या वेळचा प्रेक्षक हा शाब्दिक तुम्हाला दाद देणारा होता. एखादं मोठं वाक्य म्हटल्यानंतर त्यात किंवा एखादं चांगलं गाणं म्हटल्यानंतर, एखादा चांगला सूर लागल्यानंतर तिथनं मिळणारी जी दाद आहे अशी पुष्कळ वेळा झालेली आहे. पण ती शब्दानं अशी सांगता येत नाही, ती अनुभवावी लागते. मॅम, मी ना तुमच्या अनेक कामांबद्दल ऐकलेलं आहे. काही कामं मी त्यातली पाहिलीसुद्धा आहेत. पण बरेचदा असं होतं ना की तो कलाकार आपल्याला सतत एक जे ते दिसणं असतं, असणं तर महत्त्वाचं असतंच, पण ते जे दिसणं असतं ते बरेच वेळा आपल्याला फार कमी पाहायला मिळतं. तर ह्यामागचं साधारण एक काय कारण आहे की आम्हाला नैना आपटे अभिनेत्री म्हणून सगळ्यांनाच माहिती आहेत अर्थात, पण सतत त्याचं ते जे कलाकाराचं एक दिसणं असतं, जे एक आपण म्हणतो की ती जी एक झगमगती दुनिया असते ज्यात सतत आपल्याला दिसत राहावं लागतं, तर ते काही प्रमाणाने तुम्ही कमी दिसता किंवा तुम्ही कॅमेऱ्यासमोर फार कमी येता, असं का असू शकतं? असं काय, माझ्याकडे जे कामं येतात तीच मी करते. त्यातली जी चांगली असतात ती मी निवडते. जी मला आवडत नाही तिथे मी काम नाही करत. नाटक असो, चित्रपट असो किंवा सिनेमा असो. आता बदलत्या कालमानानुसार काही एक प्रकारचा ग्रुप असतो, मग त्या ग्रुपमध्ये त्याच लोकांना कामं मिळतात. आता मी तुला मगाशी जसं सांगितलं की तुम्ही कोणत्या ग्रुपमध्ये नाही, म्हणजे मी असं काही कुणाला फोन बिन करून विचारत नाही की तुम्ही नवीन चित्रपट करताय तर मला काम आहे का. असं मी कधी केलं नाही, असं मी कधी करणारही नाही आणि असं करण्याची मला आवश्यकताही वाटली नाही. माझं जे काम आहे ते माझ्याकडे येतं, म्हणजे माझ्याकडे येतं ते मी 100% करते. एवढंच मला माहिती आहे. आमची शिकवणच तशी आहे. बरोबर. म्हणजे मला असं म्हणायचं की ते जे लाईमलाईटमध्ये सतत राहणं असतं किंवा जे बरेचदा असं मग ते फोटोज किंवा काही ना काहीतरी बातम्यांमधून, तर नाही तसं नाही. ती टेम्परेमेंट नाही आहे माझं. म्हणजे मला मोबाईल वापरता येत नाही. मला हा नवीन मोबाईल जो आहे त्याच्यात काय असतं ते मला माहीत नाही. मला फक्त माझ्या मुलांनी व्हॉट्सअप शिकवलं आहे तेवढं फक्त मला येतं. मेसेज करायचा, मेसेज घ्यायचा, फोन घ्यायचा, होय नाही म्हणायचं, नाटक कधी एवढंच मला येतं. त्याच्या पलीकडे आज जाऊन बरंच काही आहे त्याच्यात मला इंटरेस्ट नाही. त्यामुळे मी ते तुमचं फेसबुक म्हणतात त्याच्यावर मी नाही, इंस्टाग्रामवर मी नाही. ते असतं पण ते फोटो टाकणं वगैरे एवढं नसतं आणि त्यात तुम्हाला इंटरेस्ट असावा लागतो. तो नाही आहे मला. आता काय करायचं नाही आहे तर आणि त्याने मला काही त्रास नाही आहे, त्याचं माझं काही नुकसान नाही आहे. त्याच्या नाही आला तर नाही आला फोटो, त्यात काय एवढं मोठंसं. कुठल्या गोष्टीला प्रायोरिटी द्यायची, कोणत्या गोष्टीला इम्पॉर्टन्स द्यायचा हे तुम्ही आयुष्यात ठरवलं पाहिजे. त्याच्याशिवाय तुमचं चालत नाही आहे का.
ज्यांचं चालत नाही त्यांनी ते करावं, ज्यांचं चालतंय त्यांनी ते कशाला करावं. तुम्हाला मानाचा असा पद्मश्री पुरस्कार मिळाला, जीवनगौरव पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि ह्या व्यतिरिक्त अनेक पुरस्कार तुम्हाला मिळालेत. ज्यावेळेस पद्मश्री पुरस्कारासाठी तुमचं नाव घोषित करण्यात आलं किंवा तुम्हाला समजलं त्यावेळेसच्या काय भावना होत्या? एक पटकन मागे गेलात तुम्ही की एक तो आयुष्यात मिळालेला पहिला पुरस्कार, ती कामाची पहिली पोचपावती, कट्टू आता मिळालेला पद्मश्री पुरस्कार. म्हणजे कसं आहे की भारत सरकारने माझ्या कामाची दखल घेतली याचा मला आनंद झालाच, पण माझ्या कामाच्या व्यतिरिक्त बाकीचं मी जे काम केलं सोशल, अनेक ऑर्गनायझेशनला मी भेट दिली किंवा कॅन्सर ऑर्गनायझेशनला भेट दिली, ते माझ्याकडनं जेवढं काम झालं ते मी केलं. लहान मुलांसाठी मी काम केलं, बालनाट्यात मी काम करते, शाळांना मी भेटी देते, शाळेमध्ये जरी मी गेले तरी मी गाण्याचा प्रचार करते, प्रसार करते, थिएटरचा प्रचार करते, थिएटरचा प्रसार करते, प्लॅटफॉर्म त्यांना कसं मिळेल असा मी प्रयत्न करते. बालरंगभूमीच्या चळवळीत मी स्वतः भाग घेते. मी गेली 20 वर्ष प्रवीण कुमार भारते यांच्याबरोबर माता अनुसया प्रोडक्शनमध्ये मी काम करते. आज मी जवळजवळ 20 वर्ष त्यांच्या संस्थेत मी काम करते. महाराष्ट्रातल्या अनेक शाळांना मी भेटी दिल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्र मी फिरते. ज्या वेळेला सिरियल, नाटक, सिनेमा ह्या गोष्टी माझ्याकडे नसतात, अशा वेळेला माझं सगळं लक्ष, मिळालेला वेळ मी बाल चळवळीकडे मी वळवते. आणि दर महिन्याला 10 ते 12 प्रयोग बालनाट्याचे आमचे असतात. त्या ठिकाणची शिबिरं असतात, त्या ठिकाणी माझं व्हिजिट असतं आणि शाळेतली मुलं सिलेक्ट करून आमच्या संस्थेमध्ये त्यांना आम्ही आमच्या नाटकात काम देतो. म्हणजे त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळतो. म्हणजे पुढं त्यांचं काही उपजीविकेचं साधन जर असेल तर त्यांना करता येतं. कोणी नट होतं, कोणी रेकॉर्डिस्ट होतं, कोणी टेम्पोमध्ये सामान भरतं, कोणी प्रॉम्प्टिंग करतं, कोणी रिहर्सल घेतं. एखाद्याला सर होता येईल, एखाद्याला टीचर होता येईल, एखादा काम करेल, एखादा बॅकस्टेज करेल, एखादा लायटिंग करेल. हे सगळं शिक्षण आमच्या संस्थेतर्फे मिळतं. आणि गेली 20 वर्ष मी आणि प्रवीण कुमार भारदे आम्ही हे दोघंही काम करतो आहे. अर्थात प्रवीणला मीच आणलं आहे रंगमंचावरती. जेव्हा तो आला तेव्हा 22 वर्षाचा होता. आज तो फ्लरिश झाला आहे. मुंबईमध्ये बालनाट्याची चळवळ आणि बालनाट्य करणारा आज तो एकमेव आहे. तर इथपर्यंत माझं काम आहे. याची दखल भारत सरकारनं घेतली आणि त्या अनुषंगानं मी सर्व क्षेत्रामध्ये थोडं प्रामुख्यानं वावरत असल्यामुळे कदाचित त्याची दखल घेतली गेली आणि त्यांनी मला पद्मश्री हा पुरस्कार दिला असावा असं मला वाटतं. का हे पण मला माहीत नाही आहे. आणि जीवनगौरव हा जो आहे हा मी आत्तापर्यंत जी कारकीर्द केली त्या अनुषंगानं राज्याने, महाराष्ट्र राज्याने, या सरकारने माझी दखल घेतली. त्याकरता माझं अगदी अक्षरशः दोघांनी, भारत सरकारलाही नमन आणि राज्य सरकारलाही नमन. आम्हालाही या गोष्टीचा खूप अभिमान आहे, कारण का हे पुरस्कार मिळणं ही साधी गोष्ट नाही अजिबात. त्याच्यामुळे तमाम सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून तुमचं पुन्हा एकदा कलाकृती मीडियाच्या माध्यमातून अभिनंदन आहे आणि आम्हाला तुमचा खूप खूप अभिमान आणि खूप खूप आनंद आहे या गोष्टीसाठी. खूप छान वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून, की तुम्ही वेळात वेळ काढून गप्पा मारल्यात. फार छान वाटलं. पुन्हा एकदा तुमचं खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.